आज आम्ही प्राणाच्या शराची मनाच्या भीतीनं मरणाला कवटाळणारा बाळप्पा आहे. युद्धात आज हापिलं युद्धात थांबवण्याला कारण एकच, आतापर्यंत तू आणि मी फक्त एकाच उद्दिष्टासाठी कटत राहिलो, पण आपली स्थानं वेगळी होती. पण याच्या पुढं दोघांचंही उद्दिष्ट साध्य होऊ शकतो. एकच मार्ग आहे, वैरत्व संपवून मैत्रीचं नातं जर तू जोडत असशील तर याच्या पुढं जे दरोडे घालून एकत्र दरोडे त्यातून जे धन मिळेल त्याची समान विभागणी अट मान्य असेल. अरण्यात थांबण्यात गेलास तरी चालेल. आजपर्यंत कुणाची साथ नव्हती, आजपर्यंत मला कोणी मित्र सापडला नाही, म्हणूनच तू माझ्या योग्यतेचा संबंधित आहे. म्हणून हे मित्रत्वाचं नातं या भाग दरोडेखोरांना स्वीकारलं. याच्या पुढे तू सांगशील तसं मी वागेन. त्या अरण्यात जर आपण फिरवलो तर उपासमारीची वेळ आपल्यावर येईल आणि म्हणूनच या अरण्याचा कार्य करून समोर दिसणारी मनुष्य वस्ती, त्या मनुष्य वस्तीत प्रवेश आपण करायचा. अनेक धनाधिकांचे वाडे तिथे आहेत आणि तेच वाडे लुटून स्वतःचा उदरनिर्वाह याच्या पुढे करायचा आहे. मान्य आहे. नाट्यसू आमचे मित्र सिद्धेश शृंगारे राहणार भांडूप याने कलेचा बहुमान करण्यासाठी लाख म्हणून बसले. सिद्धेश शृंगारे यांचे मनपूर्वा बांधून या वर्षी आनंदाने अक्षय गावकर राहणार भांडूप शिरवणे याने सुद्धा कलेचा बहुमान तुला लागला तर बरसले. अक्षय गावकर या मित्राचे आभार म्हणून अरे मूर्तिवंत माणूस केला, मूर्ख माती दिलेला सैतान आहे मी. माझा मार्ग राखलाय, पण थोडीशा महामार्गाला म्हटलंय ते काही खोटा नव्हे. नारा झालेला सर्प हा पाहुण्याच्या काठीनं पाहुण्या करी मारायचा. मेला तर साप नाही तर पाहुणा. मग याच पाहुण्याचा पहिला बळी हा बाळप्पा घेतला. चांग भल बाळू मामार चांग भल, चांग भल चांग भल बाळू मामार चांग भल, चांग भल चांग भल बाळू मामार चांग भल. भाव भक्तीचा भंडारा उधळी, भाव भक्तीचा भंडारा उधळी तुझी चहिले कर, तुझी चहिले कर. चांग भल चांग भल चांग भल चांग भल बाळू मामार चांग भल, चांग भल चांग भल बाळू मामार चांग भल, चांग भल चांग भल बाळू मामार चांग भल. थोर सद्गुरु तू संत नाही लागला तुझा मित्र. परिणाम सदा मुखात उन तुझेच गातोय भक्त. पंढरीचा पांडुरंग, पंढरीचा पांडुरंग तुझ्यात संगती डोलर, तुझ्यात संगती डोलर. चांग भल चांग भल चांग भल बाळू मामार चांग भल, चांग भल चांग भल बाळू मामार चांग भल, चांग भल चांग भल बाळू मामार चांग भल, बाळू मामार चांग भल, बाळू मामार चांग भल.
जगात पाप वाढायला लागले, पुण्याही लोक पावायला लागले, तेव्हा धर्माचं रक्षण करायला मीच बाळूथंड बाळूथंड पृथ्वीच्या जन्माच्या आधीपासून मॅगितच आहे. अरे देवाच्या घरचा चाकर आहे मी, वर्षाला 12 रुपये पगार आहे मला. जगमंदी कोण कुठे असत, काय करत, कुणी बी मला काय बी सांगावं लागत नाही. समजा माझ्या वही मंदी मी बार करून ठेवलेलं असत. ऐकर समजा यार सईवर यार बदकवर हुट्टिद जीव बुम्मी साहित्य मारा मरण कुणाला बी चुकलेलं नाही. कुणी आज मरल, कुणी उद्या मरल, कुणी बी अमरत्वाचा पत्ता घेऊन आलेलं नाही. तेव्हा या जन्मात जगताना प्रत्येकानं नीती धर्माचं पालन करावं. पाप आणि पुण्य आपल्या संगडीवर येते. पुण्य केला असेल तर सुख मिळते, पाप केला असेल तर दुःख भोगावं लागतं. तेव्हा आपण ठरवायचं इथं जाताना सगळं काय घेऊन जायचं. समजाने नीती धर्मानं वाग, समजते काय बी कमी पडायचं नाही. आणि अनितीनं अन्यानं वाग गाडी बाळू संग्राची हाय. बाळू मामा म्हणजे खैराचा इंगळ हाय, ईशाचा प्याला हाय. सांभाळून पी जावा माझ्या बाळानो, माझ्या लेकरानो. अरे म्या कल्पवृक्ष परमाना हाय, त्याला जे पाहिजे ते समज द्यायचं सामर्थ्य आहे माझ्या. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं बी जावा, कुठून मी मला हाक मारा, म्या तुमच्या पायाच्या टाचाखाली असं समजा. माझ्या भक्तांच्या केसाला जरी कोणी धक्का लावला तर म्या त्याच्या तोंडात पायताड खाली. अरे माझ्या भक्तास हात लावायची ताकद यमात सुधीर नाही. इतरांची हिंमत तरी कर. ज्याची माझ्यावर खरी भक्ती हाय माझ्याकडे यायचं आहे. संकट आडवी येते म्हणून येता येत नाही, त्यासनी मला एकच सांगायचं आहे. अरे तुम्ही माझ्याकडे येऊ नका. अरे म्या तुमच्याकडे येतो. मी कंच्या रूपात ते मात्री तरू नका. तुमचं तुम्हाला ओळखायचं आहे. माझ्या बाळानो, माझ्या लेकरानो, नीतीनं वागा, धर्मानं जगा. तुम्हाला काय बी कमी पडायचं नाही. बाळू मामा तुमच्या संख्येला बाई लेकरानं समजांचं कल्याण होईल. बाळू मामाचा आशीर्वाद आहे. भाव भक्तीचा भंडारा उधळी, भाव भक्तीचा भंडारा उधळी. तुझी तैले कर, तुझी तैले कर. सांग भले सांग भले सांग भले बाळू मामा सांग भले, सांग भले सांग भले बाळू मामा सांग भले, सांग भले सांग भले बाळू मामा सांग भले, बाळू मामा सांग भले, बाळू मामा सांग भले. जण स्वर्गाची सासावा स्वप्न भास होई. नयन रम्य ते दृश्य पाहता मनानंद होई. नयन रम्य ते दृश्य पाहता मनानंद होई. नयन रम्य ते दृश्य पाहता मनानंद होई. जणू स्वर्गाची सासावा, जणू स्वर्गाची, जणू स्वर्गाची, जणू स्वर्गाची सासावा स्वप्न भास होई. नयन रम्य ते दृश्य पाहता मनानंद होई. नयन रम्य ते दृश्य पाहता मनानंद होई. नयन रम्य ते दृश्य पाहता मनानंद होई. मनानंद होई, मनानंद होई. सावित्री, सावित्री तरी कुठं? आम्ही इथंच भेटतो, पण आजच्या दिनी एक सखियाचा शोध ही मला कुठेही दिसत नाही. सावित्री
आणि काही झालं असेल ना तर तुझ्याशी मी एक शब्दही बोलणार नाही. हो माझी लाडाची नको, माझी प्रेमाची नको, माझी आपुलकीची नको, जीवा भावाची हे सारं काही कळतंय मला. ही तुझी लाडी गोडी सारं काही मला कळतंय. तुझ्याशी मला एक शब्दही बोलायचा नाही. जा. एकही शब्द बोलणार नाहीये. नाही बोलणार. खरंच सांगितलं ना तुला, एक शब्दही बोलणार नाही तुझ्याशी. माझी प्रेमाची मैत्रीण माझ्या संग एक शब्द सुद्धा बोलणार नाहीये. नाही बोलणार. अगं ये ना बाडे. एक तुला काय वाटलं? मला राग आलाय. राग हो. आज रुसून बसणार मी. रुसून कशाला? आज मी फुगुणात बसणार. काय जास्त फुगू नकोस. कुठून जाशील? हा 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 त्याची चिंता करू नकोस. एक शब्दही बोलायचं. अगं ऐक ना, काही नको. एक शब्द तरी बोल. माझं नाही बोलणार. खरंच बोलायचं नाही. मला बोलायचंच नाही तुझ्याशी. एकही शब्द बोलायचं नाहीये. नाही बोलायचं. खरंच बोलणार नाहीये. नाही. आता बोलतेस कुणाबरोबर? बोलत नाही. भांडते भांडते. हो समजावून सांगते. अगं काही नको. रुसली असेल ना म्हणजे माझी तुला गरज नाही. नाही नाही तुझी मला गरजच नाही. लाडक्या मैत्रिणीची गरज नाही तुला. नाही आता. तुला जर माझी गरज नसेल आजच्या दिवसात नाहीच नाही तर मला सुद्धा तुझी गरज नाही. काय निघाले तुला सोड मला. जाऊ दे मला. जास्त उड्या मारशील ना एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. शेतीला पकडून मागे घेते. काय रागा लावता ना तुला. तुला काय वाटलं? तुझ्यावरती मी खरोखर रागवते. अगे सारी काही थट्टा होती. क्षणभर माझ्या सगळ्याची गंमत करावी आणि म्हणून सारं काही केलं. अगं तुला काय वाटलं? तुला सोडून काय म्हणजे तू आता माझ्या सोबत येणार आणि याचं त्याग मी कधीच करू शकत नाही. म्हणजे तू माझ्या सोबत राहणार. मग चालेल. मग सगळे मला ज्यावेळी तुला आल्यावरती इथं पाहिलं ना त्याच वेळी माझ्या मनाला आनंद झाला होता. पण सगळे क्षणभर माझ्यासाठी हलकामस्करी करावी आणि म्हणून सारं काही मी केलं. पण पहा ना अगदी चौबाजूनी पाहते ही सारी नवचैतन्याची प्रभा एकसारखं मन कसं मंत्रमुक्त करून टाकू लागलं. आणि निसर्ग सुद्धा एकसारखा आनंदित झालाय ग. तुझ्या या चेहऱ्यावरील आनंद पाहता क्षणी माझं मन आनंदित होऊ लागलं आणि असं वाटू लागलं की अंतरी फुलावा नवसूर चैतन्याचा. अंतरी फुलावा नवसूर चैतन्याचा अनसंकार जावा आनंद. आणि या आनंदाला कुणाची दृष्ट लागली. हा पळा मुलांनी पाहिलेला आणि हा आत्मवंत पाहता क्षणी आनंद गगनात माविणा. क्षणभर क्षणोक्षणी मनाला फक्त एकच वाटू लागलं की या साऱ्या सृष्टी सौंदर्याचा मला आनंद लुटावा. आनंद लुटावा. आनंद लुटावा. आणि कसा व्यक्त करावा हेच काही कळत नाहीये ग. खरंच काही कळत नाहीये. कसं कळेना काय खरंच नाही असंच वाटू लागलं. काय कसं कळेना सांगू कुणाला. आनंद किती झाला.
संतुष्ट मनाला निरोप घेऊन चाललीस ग. काय पाहते मी तुझ्या नेत्रावरती एकसारखे अश्रू. याला कारण आहे. आणि एकसारख्या निराश वगैरे पाहते. काय झालं? निराश होणार नाही तर काय करणार? तुला गावाच्या ठिकाणी कुणीतरी बोललंय का? कोणी मला बोललेलं नाहीये. मग असंच ना. आणि कोण माझा अपमान करणार? मग दुःखी का? जे नशिबात आहे ते मिळणारच आहे. पण मला तुझा विरह नाही सहन होणार. माझा विरह? पण माझा विरह तुझी आणि माझी आता ताटातूट होणार आहे. काय? तू एका बाजूला मी एका बाजूला असा महाप्रसंग निर्माण होणार आहे. असं का बोलते? जणू महाप्रलयच येतोय तिथे असं वाटू लागलं की मला. अगं वेडे, माझं लग्न ठरलंय. काय? परवाच्या शुभमुहूर्तावर. अगं वेडे, शिंगाडी यांच्याशी. तुला आनंद व्हायला नको? आनंद व्हायला नको का? अगं तुझ्यापेक्षा लग्नात नटून टटून जास्त विस्तीर्णार. मिरवशील ग, मिरवशील एका दिवसापुरती. काय? एका दिवसापुरती आनंदात मिरवशील तू. पण सुखमय संसारात गेल्यानंतर तुझी आणि माझी भेट, तुझा आणि माझा एकांतवास मला माझ्या सुखाच्या संसारात नाही मिळणार आहे. तुझी आणि माझी भेट लग्न झाल्यानंतर नाही ग होणार. म्हणून वाईट वाटतंय. एका बाजूला आनंद आहे माझं लग्न होणार आहे कारण बाबा आपल्या कन्यारुणातून मुक्त होत आहेत, हा आनंद आहे. पण दुसऱ्या बाजूला ही माझी जीवाभावाची मैत्रीण मला सोडून एका बाजूला राहणार आहे. एवढं प्रेम तुझं माझ्यावरती आहे. मग सगळी चिंता करू नको. अगं हे अमर प्रेम आहे. वाटेल ते मी करेन. काय? हो, म्हणजे तुझ्यासाठी हवं ते मी करेन. आमच्या इथं येऊन राहणार आहे. पण ज्यावेळी तुला आठवण येईल ना, तेव्हा नक्कीच ये. फक्त तू पत्र पाठवत जा. अगं आठवणी ह्या कायमच्याच असतात. आणि मनानं बोलावलं काय आणि तू लग्न माझ्या स्वप्नात आली काय. खरोखरच हे स्वप्नच राहणार आहे. पण असं जरी असलं तरी मला असं वाटतंय की तुझा आणि माझा हा एकांतवास, हा आनंद कुठेतरी द्विगुणित व्हायला हवा. आणि ही आठवण मला कायमस्वरूपी माझ्या सुखमय संसारात लाभायला हवी. यासाठी समाधान होण्यासाठी एकच आवश्यकता आहे की तुझ्यासाठी वाटलं मी करणार. या माझ्या लाडक्या मैत्रिणी, या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी माझ्या संग चिम्मा फुगडी खेळावी. काय? हो, चिम्मा फुगडी. मग सगळी काय तुझ्या आनंदात तुझ्या सुखासाठी खेळू ना. सगळी होत बदल आणि होऊ दे सुरुवात. अगं होऊ दे. होऊ दे रे सुरुवात.
समाधान झालं. हो ना, मनाचं समाधान झालं. चल येते मी. ए, थांब. अगं, चल जाऊया. तुझ्या तरी मनात समाधान झालं तरी माझ्या मनात समाधान झालं नाही. काय? हो. तुला काय वाटलं अशा माझ्या मनात समाधान होईल? मुळीच नाही. मुळीच नाही. बघ आई, दिवाळीच्या सणाला केली म्हातारी झाले. म्हातार नवरा म्हातार नवरा हवा कशाला म्हातार नवरा हवा कशाला. अगं बाई, माठावर बसला की ढकलून दिला. माठावर बसला की ढकलून दिला. अगं बाई, बसला की ढकलून दिला. दिवाळीचा समाधान झालं नाही माझं अजून. हो, अगं चिंबा फुगडी खेळली आणि माझा उत्साह आणखी वाढू लागला. श्रीमान सद्गुरू गवंडे राहणार वेंगुर्ला यांनी आमच्या फुगडीसाठी बहुमोल पारितोषिक दिलंय. सद्गुरू त्यांचे मनपूर्वक आभार म्हणून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे श्रीमान सद्गुरू गवंडे यांनी आमच्या सुमधुर संगीत साथीचा गौरव करण्यासाठी बहुमोल पारितोषिक दिलंय. संगीत साथीच्या वतीने या पारितोषिकाचा आनंद. तुकाराम म्हाडेश्वर यांनी आमच्या फुगडीसाठी हे बहुमोल पारितोषिक दिलंय. तुकाराम म्हाडेश्वर यांचे मनपूर्वक आभार म्हणून पारितोषिकाचा आनंद. नाही नाही, अगं ज्यावेळी फुगडीमध्ये केव्हा मजा येते, ज्यावेळी फुगडीमध्ये बस फुगडी हा प्रकार ज्यावेळी होतो त्यावेळी फुगडीला मजा येते. नाही जमली तरी फुगडी घालावीच लागणार, कारण आठवणी सोबत घेऊन जायच्या आहेत ना. आणखी आठवण कायम सोबत राहणार आहे. माझ्यावर यायचं नाही. माडीवरून पडली कृषी
संतोष गुरव राणा संगमेश्वर यांनी हे फुगडीसाठी बहुमोल पारितोषिक दिले यांचे मनपूर्वक आभार. आशीर्वाद. अगं बाई, मला ऐकलं नाही. ज्या अरण्यात तुम्ही वास्तव्य करतात ना, या अरण्याचं वास्तव्य बाळप्पा बावडी दरोडेखोर म्हणतात मला. आम्हाला जाऊ द्यावं, मी तुमच्या पाया पडते. तुम्ही जात, मी तुमचा मार्ग रोखणारच नाही. पण एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडं, महत्वाचं अतिशय महत्वाचं. असं महत्वाचं काम? दूरवरून पाहिलं हा? आणि पाहत असताना एका महत्वाच्या गोष्टीवर माझी नजर गेली. महत्वाचं म्हणजे तुम्ही फुगडी पाहिलात का? ए, फुगडी आम्ही आता पुढे नाही करणार. हे पाहण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. सांप्रत तुमच्या अंगावरचे दागिने, हे दागिने माझ्या स्वाधीन करा. तुम्ही जाऊ शकता. तुमच्या मार्ग मी रोखणार नाही. क्षमा करा. हं? हे अलंकार सापडत आमच्या मालकीचा आहे तो. आणि असं चला हे आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत. हे तुमच्या मालकीचे होते, पण ज्यावेळी माझी नजर यांच्यावर पडली, हे आता माझ्या मालकीचे झालेले आहे. सामोपचारानं दिला तर ठीक, नपेक्षा